श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, आज आपण जाणून घेणार आहोत ते 24 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या माघ पौर्णिमेनिमित्त त्याची पूजा तिथी, मुहूर्त आणि महत्त्व काय आहे हे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष आहे. या महिन्यातील प्रत्येक तिथी ही महत्त्वाची असते. यात माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे. माघ पौर्णिमा हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते. माघ पौर्णिमेच्या दिवशी उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णुदेवाला समर्पित आहे. पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे. धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष आहे. यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी पौर्णिमेच्या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान व दान करण्याची परंपरा आहे. माघ महिन्यातील या पवित्र स्नानाला पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते. माघ पौर्णिमेचा आता महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यात पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व आहे. शुभ कार्यांना समर्पित अशी ही तिथी आहे. माघ पौर्णिमा विवाहासाठी देखील खूप शुभ मानली जाते. या तिथीला गृहप्रवेश देखील खूप शुभ मानला आहे. या दिवशी प्रयागमध्ये स्नान करणे म्हणजे गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले आहे. असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्याला मोक्षप्राप्ती होते. आता माघ पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया. पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:33 सुरू होईल, तर 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:59 ही समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. आता माघ पौर्णिमे दिवशी कशी पूजा करू शकतो आपण ते जाणून घेऊया. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे. नदीत स्नान शक्य नसेल तर तुम्ही घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही स्नान करू शकता. त्यानंतर सूर्यमंत्र पठण करत सूर्यदेवाला जल अर्घ्य अर्पण करून व्रताचा संकल्प करावा. या दिवशी श्रीकृष्णाची म्हणजेच भगवान विष्णूंची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर गरिबांना आणि ब्राह्मणांना भोजन देत दक्षिणा द्यावी. जर ब्राह्मणांना भोजन देण्याची सोय नसेल तर त्यावेळी फक्त दक्षिणारूपी कुणाला तरी म्हणजे आपल्याकडे जर एखादी मदतनीस घरी येत असेल तर तिला देखील तुम्ही दक्षिणा आणि भोजन देऊ शकतो. आणि असे केल्याने आपल्याला सर्वांनाच भगवान विष्णूंचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी आपण 24 फेब्रुवारी 2024 या रोजी आपल्याला सत्यनारायण महापूजा देखील करायची आहे. सत्यनारायण महापूजा करून प्रसाद घरातील सर्वांना द्यावयाचा आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपल्याला जवसाच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करावायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण जो होम हवन करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ यांचा होम हवन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंची देखील कृपादृष्टी प्राप्त होईल. असे मानले जाते की या माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमेवर जर कोणी धर्म कार्यात लक्ष केंद्रित केले तर त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते. अशा दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवसाची पूजा यशस्वी झाल्यास श्री विष्णू व माता लक्ष्मीची खास कृपा प्राप्ती होते. असे मानले जाते की या दिवशी विशेष धार्मिक कार्य केल्यास त्याचे 32 पट पुण्य मिळते. तसेच नेहमीप्रमाणे आपण आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावेळेस दर पौर्णिमेला ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे या पौर्णिमेला देखील आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. त्याचबरोबर सत्यनारायण महापूजा देखील आपल्याला याच दिवशी करावयाची आहे. या दिवशी तुम्ही व्यंकटस्तोत्र, विष्णू सहस्रनामावलीचे पठण, व्यंकटस्तोत्राचे पाठ
या पद्धतीने तुम्ही जितकी होईल तितकी सेवा आपल्याला करावयाची आहे. त्याचबरोबर आपण नवार्णव मंत्राचं पाठ 108 वेळा जप करू शकतो. विष्णू गायत्री मंत्राचा 108 वेळेस जप करू शकतो. लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळेस जप करू शकतो. श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते त्याचा देखील आपण पाठ करू शकतो. श्री सुक्ताचं पठण आपण या दिवशी करू शकतो. श्री सुक्ताचं पठण 16 वेळेस करावायचं आहे आणि त्याचबरोबर 1 वेळेस आपल्याला पुरुष सुक्त देखील वाचावायचं आहे फलश्रुतीसहित. अशा पद्धतीने जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्याला कृपादृष्टी प्राप्त झाल्याशिवाय तर राहणारच नाही. त्याचबरोबर ही जी सेवा आहे ही सेवा जी आहे ती आपण मनोभावे भगवंताची सेवा करत आहे या दृष्टीने जर आपण केलं, काहीही फळाची अपेक्षा न करता, तर नक्कीच मला खात्री आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला मनोवांछित फलप्राप्ती या पौर्णिमेची किंवा या ज्या सेवा केलेल्या आहेत त्याची तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती होईल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. परत भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.